चला, कोण कोण मंडळी आली आपली. कुंदन भाऊ नमस्कार. अमोल दादा थँक्यू. राम भाऊ नमस्कार. दादासाहेब गुड इव्हनिंग. अभिजित दादा नमस्कार. नंदलाल भाऊ नमस्कार. संजू भाऊ बारवाल राम राम. राम भाऊ नमस्कार. सागर भाऊ बारवाल, तुमच्या मुद्द्यावर बोलतो मी, बोलावंच लागेल. लखन भाऊ जय श्रीराम. विनायक भाऊ जय बाबाजी. राहुल दादा राम राम. पराग दादा जय श्रीराम. विकास दादा जय श्रीराम. बालाजी भाऊ नमस्कार. घनश्यामजी पुदेवालजी नमस्कार. घनश्यामजी. दिनेश भाऊ राम राम. सागर दादा नमस्कार. श्रीकांत भाऊ जय श्रीराम. आपण अजून 5 मिनिटं वाट पाहू. आपले जेवढे लोक जोडल्या जातील मग आपण सुरुवात करूया. विकास भाऊ जय श्रीराम. रवी दादा जय श्रीराम. मनोज भाऊ जय महाराष्ट्र. जय शिवसेना. विशाल भाऊ परदेशी जय श्रीराम. आपले संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष संजू भाऊ बारवाल जय श्रीराम. जय महाराष्ट्र. शैलेश भाऊ राम राम. हेमंत दादा नमस्कार. प्रदीप भाऊ जय हिंद. आपले प्रदेश सचिव मनोज भाऊ बेलदार जय श्रीराम. अज्जू दादा जय श्रीराम. गणेश भाऊ जय श्रीराम. शैलेश दादा नमस्कार. अजून 2-3 मिनिटं थांबूया आणि सुरू करूया आपण. प्रवीण दादा जय महाराष्ट्र. कोमत बेलदार समाजसेवा संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दीपकजी परदेशी जय महाराष्ट्र. जय मनसे दीपक दादा. अमोल दादा जय श्रीराम. संजू भाऊ जय श्रीराम. सचिन दादा बेलदार जय श्रीराम.
ज्ञानेश्वरजी बेलदार राम राम. संतोषजी बारवाल जय कुमावत. विक्रम जय श्री राम. गोरख भाऊ कुमावत जय श्रीराम. गजूदादा शेंदुर्णीकर जय श्रीराम. दादासाहेब मामोडे. थांबूया आपण 5 मिनटं, तुमची सूचना मान्यच आहे. आपले बीडचे विकास सर नमस्कार. सागर भाऊ राम राम. जगदीश भाऊ राम राम. दिनेश राव नमस्कार. आपले नाशिकचे युवा कार्यकर्ते चेतनराव नमस्कार. शरददादा कर्डीवाळ नमस्कार. अभिजित दादा कॅमेरा लेफ्ट साइडला हवा. ठीक आहे. पोपट दादा जय श्रीराम. राजेंद्रजी नमस्कार. अभिजित दादा झाला का कॅमेरा बरोबर? आजच्या फेसबुक लाईव्हला चाळीसगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने शुभेच्छा दिल्याबद्दल चाळीसगाव तालुका कार्यकारिणीचे आभार. प्रकाश दादा बडेरे नमस्ते. प्रवीण दादा बगडाने नमस्ते. जयदीपजी नमस्ते. सुधाकर दादा नमस्कार. दत्तू भाऊ नमस्कार. मनोज भाऊ तुमची सूचना मान्यच आहे, त्याच्यावर बोलूया आपण. जितेंद्र दादा नमस्कार. रोशन दादा नमस्कार. महेंद्र दादा नमस्कार. दिगंबर भाऊ नमस्कार. विकास दादा नमस्कार. मला असं वाटतं आता 150च्या आसपास आपली मंडळी ऑनलाईन आहेत. सुरू करायला काही हरकत आहे का? सुरू करूयात का? चला, आपल्या विकास सरांनी सूचना केली सुरू करा, म्हणजे आता सुरू करावं लागेल आपल्याला. आज कुमावत बेलदार समाजसेवा संघाच्या वतीने आपण
प्रथमच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समाज बांधवांशी संपर्क साधण्याचा, त्यांच्याशी संवाद करण्याचा आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा हा एक तांत्रिक प्रयोग करतोय. आणि बघा, आपण सगळ्या समाज बांधवांनी, सहकाऱ्यांनी जे सहकार्य केलं, जो प्रतिसाद देत आहेत, त्या प्रतिसादासाठी सगळ्यांच्या सहकार्यासाठी मी आपला सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. मित्रांनो, आज फेसबुक लाईव्ह आपलं घेण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं की बघा, कोरोना आलं, लॉकडाऊन 1 झालं, लॉकडाऊन 2 झालं, लॉकडाऊन 3 झालं, आता लॉकडाऊन 4 आलं. सगळं लॉकडाऊन मिळून एकूण 68 दिवसांचा जवळपास हा लॉकडाऊनचा पिरियड आहे. आता ह्या 68 दिवसांच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझा प्रश्न असा आहे की माझा समाज कुठे आहे, माझ्या समाजाची सद्यस्थिती काय, माझ्या समाजाची सद्य परिस्थिती काय, आणि मग ह्या परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे, आपण कुठे आहोत, आपल्या अडचणी काय आहेत, आपल्या समाज बांधवांची स्थिती काय, याच्याबद्दल जी काय परिस्थिती, याचा आज आपण इथं सगळे मिळून चर्चा करूया. या संदर्भाने अनुषंगाने तुम्हाला जे काही प्रश्न असतील, जे काही शंका असतील, प्रश्न विचाराल त्याची पण मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. थोडक्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असाच आहे की महाराष्ट्रातली कुमवत समाजाची जबाबदार संघटना म्हणून आजच्या समाजाच्या सद्यस्थितीचं विश्लेषण करून त्याच्यावर उपाययोजना करणं ही आपली प्राथमिक आणि आद्य जबाबदारी आहे. आणि आपण आपल्या जबाबदारीचे निर्वहन करण्याच्या दृष्टिकोनातून आज हे पहिलं पाऊल टाकून ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे प्रश्न आपण समजून घेत आहोत. खरं तर मला असं वाटतं ना की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एक कुमवत समाजाला ही मोठी संधी प्राप्त झाली आहे. म्हणजे कसं की बघा ना, हे बांधकाम व्यवसाय किंवा हे बांधकाम क्षेत्र, ज्या बांधकाम क्षेत्राचे आपण मालक आहोत, ज्या बांधकाम क्षेत्राचे आपण आद्य आहोत, ज्या क्षेत्रावर आपली मालकी आहे, ज्या क्षेत्रावर आपला हक्क आहे, ह्या क्षेत्रामध्ये अनेक परप्रांतीय मजुरांनी, परप्रांतीय बांधकाम कामगारांनी सहभागी होत हळूहळू आपल्या क्षेत्रावर अतिक्रमण केलं. आणि मग ह्या बांधकाम क्षेत्रातली कुमवत समाजाची जी जागा होती, जी स्पेस होती, ती आकुंचित व्हायला लागली आणि इतर प्रांतातून आलेले लोक ह्या बांधकाम क्षेत्रात घुसून आपल्यापेक्षा कमी किमतीचं काम करून आपल्याला बाहेरून येऊन स्पर्धा द्यायला लागले होते. आज बघा ना, ह्या कोरोनामुळं हजारो लाखो परप्रांतीय बाहेर जात आहेत आणि ह्या परप्रांतीयांमध्ये बांधकाम करणारे बांधकाम कारागीर असतील, बिगारी असतील, मिस्त्री असतील, ही सगळी मंडळी पण परत जात आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता त्याच्यानंतर परप्रांतीय कामगारांना महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊननंतर त्यांची झालेली हाल, त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी झालेला त्रास, हा सगळ्याचा जर आपण ढोबळ अभ्यास केला तर आता असं लक्षात येतं की हे लोक सहजासहजी तातडीने परत येणार नाही असं अजिबात नाही. काही काळानंतर, ठराविक वेळेनंतर हे लोक परत येतील, पण ह्या लोकांना लगेच परत यायची यांची मानसिकता तयार होईल असं मला काही वाटत नाही. आणि मग ही जी वेळ आहे, ही वेळ आपल्या कुमवत समाजासाठी बांधकाम क्षेत्रावर आपलं असलेलं वर्चस्व पुनर्प्रस्थापित करण्याची वेळ आहे असं मला वाटतं. आता ही संधी साधून आपल्या मंडळींनी, परप्रांतीय मजुरांनी, परप्रांतीय ठेकेदारांनी आपल्या वाटेचे जे कामं हिसकवले होते, आपल्या वाटेचे जे कामं घेतले होते, ते कामं आता आपल्याला करायची संधी मिळाली. हां, पण याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की परप्रांतीय कामगारांचा बांधकाम क्षेत्रात महाराष्ट्रातल्या शिरकाव कसा झाला आणि शिरकाव झाल्यानंतर यांचा टिकाव कसा झाला. सगळ्यात महत्त्वाची बाब आपण इथं लक्षात घेतली पाहिजे की ह्या लोकांच्या अंगी असलेली चिकाटी, कमीत कमी दरामध्ये उत्तम दर्जाचं काम करून देण्याची त्यांची हातोटी, ह्या गोष्टींचा जर आपण नीट बारकाईने अभ्यास करून त्यांचे गुण आपण आत्मसात करून जर आपण आपल्या व्यवसायाला महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्याने सुरुवात केली तर मला असं वाटतं की बांधकाम क्षेत्र जे आहे महाराष्ट्रातलं, हे आपल्या ताब्यात परत यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आजच्या नंतर मी माझ्या सर्व कुमवत बांधवांना ही विनंती करेल की आता ह्या बांधकामाच्या व्यवसायाकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पहा. त्या दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहताना आपल्याला हे क्षेत्र परत काबीज करायचं आहे, आपल्याला या क्षेत्रात परत वर्चस्व तयार करायचं आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल याच्यावर आपण विचार करा आणि कोरोनाच्या संकटाचं संधीत रूपांतर करून आपण घेऊया असं मला वाटतं. दुसरा मुद्दा असा पण आहे आता की ह्या कोरोनाच्या संकटामुळं सर्व बांधकाम साहित्याचे दर खूप वाढून गेले. सिमेंटला ब्लॅकमध्ये 400 रुपये गोणी झालं, स्टील काही ठिकाणी 55-60 रुपये किलो झालं. अशा ठिकाणी जे आपली मंडळींनी
ज्याला आपण उक्त्या पद्धतीने म्हणतो किंवा स्क्वेअर फुटावर मटेरियलचं कामं घेतलेले आहेत, ह्या लोकांना आता या वाढत्या मार्केटच्या महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या लोकांनी पण आता इथून पुढं जी बांधकामं ते करणार आहेत ती कमीत कमी दरामध्ये न घेता अत्यंत स्पर्धाक्षम पद्धतीने काम करून आणि फारच एकाचं काम दुसऱ्याने काढायचं आणि दुसऱ्याचं काम तिसऱ्याने काढायचं यासाठी स्पर्धा न करता आपण थोडंसं आपल्याला कम्फर्टेबल दर कसे राहतील त्या रेटमध्ये आपण काम केलं पाहिजे. आता थोडं बांधकाम कामगारांच्या संदर्भातले बरेच प्रश्न येत आहेत मला, त्याच्यावर एकदा बोलूया. बघा ना, आता आपण काय झालं होतं की लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं की आमच्या समाजाच्या बांधकाम कामगारांना प्रत्येकी 25,000 रुपये आर्थिक निधी मिळावा. आपण त्याचा पाठपुरावा पण करत होतो, आपल्यासारखे अनेक लोक पण करत होते. म्हणजे बांधकामाच्या क्षेत्रामध्ये ज्या नोंदणीकृत अनेक संघटना आहे, बांधकाम कामगार संघटना आहे, जशी आपल्या नगरवाल्यांची विश्वकर्मा बांधकाम कामगार संघटना आहे, अशी बरीच मंडळी या मजुरांना इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या मार्फत काही ना काही अर्थसहाय्य मिळावं यासाठी प्रयत्न करत होते. आपणही आपल्या जातीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या समाजबांधवांना मदत मिळायला पाहिजे असा आपण चांगला रेटा लावून धरलेला होता. आता हा रेटा लावून धरताना त्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार असेल, कोणाशी बोलायचं असेल ते बोलणं करणं असेल, हे सगळं करत असताना शासनाने प्रत्येक बांधकाम कामगाराला 2,000 रुपयाची मदत जाहीर केली. आता 2,000ची मदत जाहीर केली. बरं, ही मदत जाहीर केली सरकारने 18 एप्रिलला. 18 एप्रिलची आज झाली 19 मे, म्हणजे 1 महिना पूर्ण होऊन गेला ही मदत जाहीर करायला. प्रत्येकी 2,000 रुपये मदत म्हणजे काय? एका माणसाला आता जर तुम्ही 70 दिवसाचं लॉकडाऊन धरलं तर 70 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये 2,000 रुपये मदत म्हणजे ती एका दिवसाला 15, 20, 25 रुपये अशी काहीतरी मदत आहे. म्हणजे ही जी मदत आहे अत्यंत तुटपुंजी, याच्यात काही शंकाच नाही. ह्या मदतीमध्ये वाढ करून द्यावी अशी मागणी आपण सातत्याने करतोय. आपण माननीय मुख्यमंत्र्यांना परत परत पत्र लिहून ती रिमाइंड पण करतोय, तशी मागणी पण करतोय, विनंती पण करतोय. कामगार मंत्र्यांना पण आपण लिहितोय की ह्या पद्धतीने जर इतकी कमी तुटपुंजी मदत जर आमच्या लोकांना मिळाली तर या लोकांचा उदरनिर्वाह किंवा गुजराण कशी होणार. मग हा एक प्रश्न ती अर्थसहाय्याची मदत वाढवून देण्याचा आज चालूच आहे. तोपर्यंत मला असं वाटतं नाही, जे 2,000 रुपये, त्या 2,000 रुपये जे लोकांना शासनाने द्यायचे होते ते पण अजून वर्ग होत नाही. परवा पण आपण त्याच्याबद्दल शासनाला परत रिमाइंड केलं. आता कामगार आयुक्तांकडून मला असं माहिती मिळाली की प्रत्येक जिल्ह्याला एका दिवसाला 1,000 कामगारांना पैसे खात्यामध्ये वर्ग होत आहेत. आता त्या 1,000मध्ये आपल्या किती लोकांना मिळत आहे आणि आपल्याला मिळत आहे का नाही मिळत आहे, नाही मिळत तर का नाही मिळत, हा एक माझ्यासाठी संशोधनाचा प्रश्न आहे. आपण आता आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये त्या जिल्ह्यातली जी मंडळी आहे आपली, या सगळ्या मंडळींनी एवढं फक्त माझ्यापर्यंत फीडबॅक पोहोचवा की आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातल्या कोणत्या कोणत्या लोकांना किती किती पैसे मिळत आहेत आणि काही लोकांना मिळाले आहेत का, काहींना मिळाले, काहींना नाही मिळाले, की अजिबातच कोणाला नाही मिळाले. जर असं काही असेल तर याच्यावर आपण काही ना काही हात धुवून मागं लागायचं काम करूया. शेवटी आपलं कामच आहे ना आपल्या समाज बांधवांसाठी संघर्ष करणं, याच्यासाठी तर संघटना आहे. मग त्याच्यासाठी रस्त्यावर उतरायची वेळ आली काय, कोणाशी झगडा करायची वेळ आली काय, भांडण करायची वेळ आली काय, अजून कोणाकडे दाद मागायची वेळ आली काय, नाही काही होत असेल तर कोर्टामध्ये जाऊ. आता ते बघा ना, ते जगदीश गुडीवाला आत्ता लिहित आहे की 28 रुपये रोजाने जरी मदत असेल तर 28 रुपये रोजामध्ये काय होतं हो? तुम्ही 28 रुपये रोजामध्ये कसं काय कामगाराचं मूल्यांकन करू शकता? म्हणजे शासनाने हे जे केलेलं आहे 2,000 रुपयाची मदत ही तर अस्वीकार्यच आहे, पण ती सुद्धा मिळत नाही आहे, ही खेदाची बाब आहे. पण अशा पद्धतीने ह्या कामगारांच्या प्रश्नावर आपल्याला सगळ्या जिल्ह्यामधून फीडबॅक घेऊन एक सामूहिक काम करावं लागेल. दुसरा मुद्दा असा आहे की याच्यातही त्यांनी असं केलं की आता नोंदणीकृत कामगारांना मदत मिळणार आणि जे नोंदणीकृत नाही आहेत ते, आता जे नोंदणीकृत नाही आहे त्याच्यामध्ये जे नोंदणीकृत कामगार नाही आहेत त्यांना कशी मदत मिळाली पाहिजे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये मी जो पाठपुरावा केला त्याच्यामध्ये मला त्यांनी सांगितलं की आमच्या मर्यादा अशा आहेत की जे नोंदणीकृत कामगार आहेत त्यांनाच आम्ही अर्थसहाय्य किंवा इतर काय सवलती आहे त्या देऊ शकतो. आता ह्या नोंदणीकृत नसलेल्या लोकांसाठी काय करता येईल किंवा किमान कमावत जातीच्या बांधकाम कामगारांसाठी मग शासनाने वेगळं पॅकेज द्यावं का, शासनाने वेगळ्या सवलती द्यावा का, शासनाने वेगळ्या काही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात का, याबाबतही आपल्या काही सूचना असतील तर ते सांगा. आपण ती मागणी करू, त्याच्यासाठी मोर्चा काढू, त्याच्यासाठी शिष्टमंडळ घेऊन मुंबईला जाऊ, मंत्रालयामध्ये जाऊ, मंत्रालयावर मोर्चा नेऊ, दांडे खाऊ, काय होईल ते करू, त्याला आपल्याला काही परवा नाही आपल्याला ती.
पण याच्यावर सगळ्यांवर आपल्या समाज बांधवांना मदत मिळावी याच्यासाठी काही ना काही मार्ग मिळणे गरजेचे आहे. आणि आता एक येणाऱ्या काळामध्ये एक गोष्ट नीट लक्षात ठेवावं लागेल आपल्याला की बांधकाम कामगारांची नोंदणी दरम्यान काय झालं, मागच्या काय अनेक वर्षांपासून बांधकाम कामगार नोंदण्या सुरू झाल्या, परंतु काही ना काही कारणास्तव आपल्या कामगार बांधवांनी ह्या नोंदण्या केलेल्या नाही. मग त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात मोठी अडचण अशी की या बांधकाम कामगारांच्या कार्यालयांमध्ये नोंदणी करायला माराव्या लागणाऱ्या खेट्या, इतक्या खेट्या मारायला लागतात की त्या खेट्या मारूनही त्या नोंदण्या होत नाही. आज या निमित्ताने आपण असं ठरवूया की कुमोद बेलदार समाज सेवा संघाचे सर्व जिल्हाध्यक्ष जे आहेत, या सर्व जिल्हाध्यक्षांनी किमान आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातून बांधकाम कामगार नोंदणीसाठी जे आपले समाज बांधव येतील त्यांचे कागदपत्र मार्गी लावण्यासाठी, त्यांची कागदपत्र हलवण्यासाठी, त्यांची कागदपत्रांची पूर्तता करून घेणे आणि त्यांना कोणत्या पद्धतीने बांधकाम कामगारांची नोंदणी होईल यासाठी प्रयत्न करणे आपल्यासाठी गरजेचे आहे. आणि आपण आता येणाऱ्या काळामध्ये उद्दिष्ट आपल्याला ठेवावं लागेल की आपण सेवा संघ म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक माणूस आपण नेमूया. त्या नेमलेल्या माणसाला आपण असं करूया की समजा नाशिक जिल्हा आहे, नाशिकला एका माणसाला आपण डेडिकेटेड एक काम सोपवूया की तुझ्याकडे येणाऱ्या कोणत्याही माणसाची नोंदणी करून घेण्याची जबाबदारी तुझी. आपण जिल्हानिहाय अशी माणसांची यादी करूया. असं काम करण्यासाठी कोणी इच्छुक असेल स्वतःहून तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा किंवा सेवा संघाच्या संबंधित जिल्हाध्यक्षांशी सगळ्या संपर्क साधावा. पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण एक एक दोन दोन माणसं असे डेडिकेटेड ठेवूया की जे फक्त बांधकाम कामगारांच्या नोंदण्या करून घेतील आणि बांधकाम कामगारांच्या नोंदण्या करताना त्यांचं आर्थिक शोषण होणार नाही, त्यांची नोंदणी करून देण्याच्या नावाखाली त्यांची लुबाडणूक होणार नाही, यासाठी आपल्याला काम करावं लागेल. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या लोकांचे आता देवीदासराव उंटवालांचा प्रश्न आहे की ज्या लोकांचे रिन्युअल संपलेले आहे त्यांनाही मदत मिळायला हवी, ही आपली मागणी आहेच. की बाबा एकदा आमचा बांधकाम तुमचं म्हणणं असं होतं की बाबा आमच्याकडे नोंदणीकृत कामगार पाहिजे, बरोबर. नोंदणीकृत कामगार जर तुमच्याकडे असेल आणि त्याचं रिन्युअल संपलेला असेल तर तो बांधकाम कामगार राहत नाही का? तर ज्यांचे रिन्युअल संपलेले आहेत अशा लोकांना सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने ही मदत मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावा लागेल. तिसरी गोष्ट अशी आहे ना की आता या लॉकडाऊनमुळे मी अजून एक बाब पाहतोय, अनेक लग्न समाजाचे 20-20, 30-30 लोकांमध्ये होत आहेत. ही जी कमीत कमी लोकांमध्ये लग्न होण्याची किंवा लग्न करण्याची आता सध्या जी नाईलाज म्हणून जी प्रथा पडते, ही प्रथा जर कायम झाली तर फार बरं होईल. अशा पद्धतीने कमी खर्चामध्ये जर लोकांना लग्न कार्य उरकता आले तर ते उरकावे. त्यामुळे अनेक वधूपिते कर्जबाजारी होण्यापासून वाचतील आणि हा जो लग्न कार्यांवर होणारा मोठा खर्च आहे, आपण जी मोठ्याकीसाठी म्हणून अवडंबर करतो, या सगळ्या गोष्टींचा खर्च त्या मुलामुलींच्या कुटुंबाला लावता येईल. तर समाजाने याचा पण नीट विचार करावा, चांगला विचार करायची गरज आहे. आणि असा चांगला विचार करून जर अशा पद्धतीने काही आपल्याला समाजासाठी म्हणून कायमस्वरूपी एखादा निर्णय घेता आला तर त्याचं अत्यंत स्वागतच आहे. आणि अशा प्रकारचा हा एक विवाहाच्या दृष्टिकोनातून विवाह करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन एक अँगल आपल्याला कोरोनाने दिलेला आहे आणि कोरोनामुळे हा मिळालेला जो अँगल आहे हा आपण कसा पुढे नेता येईल ते पाहावं. यशवंत परदेशी विचारताय प्रत्येक गावात किती कामगार आहे याची आपल्या समाज प्रतिनिधीकडे नोंदणी केली पाहिजे. ठीक आहे यशवंत दादा, आपण प्रत्येक जिल्ह्याला एक माणूस बांधकाम कामगार नोंदणीसाठी डेडिकेटेड तयार करू आणि त्याला हे सगळं काम करायला सांगू. दुसरा मुद्दा माझा असा आहे ना की हा बांधकाम कामगाराच्या पुढे जाऊन मी प्रत्येक वेळी कायम सांगतो की समाजाचा कोणताही विकास तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत त्या समाजाची आर्थिक उन्नती होत नाही. आर्थिक उन्नती होण्यासाठी समाजाला व्यवसायभिमुख व्हावं लागेल. आपण मजूर किंवा मजुरीने किती दिवस काम करणार? जोपर्यंत आपली आर्थिक उन्नती होत नाही तोपर्यंत समाजाची उन्नती होणारच नाही. त्यामुळे समाजाची जर उन्नती व्हायची असेल तर आता तरुण पिढीला सगळ्या मी आवाहन करतो की यांनी ह्या बांधकाम क्षेत्राकडे पाहताना आपण मजुरी करण्याचं क्षेत्र नसून ह्या बांधकाम क्षेत्रात आपल्याला ठेकेदार कसं होता येईल, सरकारी ठेकेदार कसं होता येईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. आज या विषयाच्या अनुषंगाने मला एक बाब जाहीर करायला आनंद वाटतो की आपण जर असं ठरवत आपल्यामध्ये जर असे कोणी लोक इच्छुक असेल की जर त्यांना सरकारी कॉन्ट्रॅक्टर व्हायचं असेल किंवा सरकारी ठेकेदार व्हायचं असेल आणि त्यांना त्याचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण असं करूया की नाशिकला किंवा कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी
बांधकाम व्यावसायिक कसे व्हावे किंवा सरकारी कॉन्ट्रॅक्टर कसे व्हावे, त्यासाठी त्यांनी ठेकेदारीचं लायसन कसं मिळवायचं, त्यासाठी त्यांनी कामं कशी मिळवायची, त्यासाठी त्यांनी टेंडर कसे भरायचे, त्यासाठी त्यांनी कागदपत्र कसे तयार करायचे, या सगळ्या विषयांवर आपल्या समाजाच्या तरुण होतकरू बांधकाम व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आपण एक शिबिर आयोजित करूया. हे शिबिर आयोजित करण्यासाठी अनेक लोकांनी स्वेच्छेने मला असं व्यक्त केलं की आम्ही येऊन तिथं तुमच्या लोकांना ठेकेदार कसं व्हायचं याचं ट्रेनिंग देऊया. मला असं वाटतं आपल्यामधले जर किमान 50 लोक जर इच्छुक असेल तर त्या 50 लोकांसाठी पण मी तो शिबिर लावायला तयार आहे. त्याचा सगळा जो काय खर्च असेल त्याचा संपूर्ण खर्च कुमावत बेलदार समाज सेवा संघ करेल. फक्त जे इच्छुक तरुण आहेत व्यवसायासाठी त्या इच्छुक तरुणांनी पुढे यावं. किमान 50 लोकांनी जर असं सांगितलं की नाही आम्हाला ठेकेदार होण्याची इच्छा आहे आणि आम्हाला मार्ग सापडत नाही, तर ती तुमची इच्छा आणि मार्ग आमचा, आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळवण्यासाठी, तुमच्या सगळ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आणि ठेकेदार म्हणून उभं राहण्यासाठी तुम्हाला जे काय मार्गदर्शन शासन दरबारी असेल किंवा इतर ठिकाणी असेल ते आपण करायचा प्रयत्न करू. आणि राहिला प्रश्न कामाचा, जे लोक ठेकेदारी करतील, जे लोक ठेकेदार म्हणून पुढे येऊ पाहतील, ह्या लोकांना कामं मिळवून देण्यासाठी सरकारकडून, वेगवेगळ्या विभागांकडून, स्थानिक राजकारण्यांकडून, मग ते आमदार निधीची कामं असतात, खासदार निधीची कामं असतात, अजून अनेक वेगवेगळ्या जिल्हा परिषद आहेत किंवा इतर काही शासकीय विभाग आहेत. मला एक सांगा ना, आपले माणसं जे कामं करतात ते कामं ठेकेदारांची घेऊन करतात. ठेकेदाराला जर जेव्हा 100 रुपये मिळतात तेव्हा तो आपल्या माणसाला 100 रुपयाचे काम आपल्या माणसाला 50 रुपयात देतो. आपला माणूस 50 रुपयामध्ये काम करून देतो आणि त्याला काम न करता 50 रुपये नफा मिळतो. एक ढोबळ उदाहरण झालं. अशा पद्धतीने जर आपलाच माणूस काम घेऊन स्वतः करायला लागला तर आपल्या माणसांची आणि एकूणच आपल्या समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारायला फार काही वेळ लागणार नाही. मला एक प्रश्न असा आला आहे की प्रदेशनिहाय बांधकामांचे दर ठरवता येतील का? आता प्रदेशनिहाय बांधकामाचे दर ठरवणं म्हणजे जसं सरकारी यंत्रणेमध्ये प्रत्येक जिल्ह्याला DSR असतो, सरकारी दर असतात प्रत्येक बाबीचे, तसे प्रदेशनिहाय किंवा जिल्हानिहाय बांधकामाचे दर ठरवणं. बांधकामाचे दर जिल्हानिहाय ठरवण्या इतपत आपल्या समाजाचं बांधकाम क्षेत्रामध्ये पेनिट्रेशन नाही आहे की बा आपल्या समाजाने जर बांधकामाचे दर समजा उदाहरणार्थ औरंगाबाद जिल्हा आहे, आपल्या समाजाने जर औरंगाबाद जिल्ह्यात ठरवलं की 1250 रुपये स्क्वेअर फुटाच्या आतमध्ये कमी रेटमध्ये 1250 रुपयापेक्षा कमी रेटमध्ये कोणी काम घ्यायचं नाही, तर आपल्या समाजाच्या लोकांनी जरी नाही घेतलं तर इतर समाजाचे लोक कमी रेटमध्ये काम घेतील. त्यामुळे अशा प्रकारे प्रादेशिक दर ठरवण्याच्या पोझिशनमध्ये आपण आज नाही आहेत असं माझं मत आहे. आणि हां, आपण एक करू शकतो की आपल्या लोकांना बांधकामाचे रेट ठरवताना कसे ठरवावे, कसे निकष लावावे, बांधकामाची कामं ठरवताना आपल्याला तोटा येऊ नये यासाठी काय काय केलं पाहिजे, बांधकामं घेताना करारनामे कसे केले पाहिजे, ज्या घरमालकांचे आपण कामं घेतो किंवा इतर ठेकेदारांचे आपण काम घेतो त्यांनी आपले पैसे बुडवू नये म्हणून ॲग्रीमेंट कसे केले पाहिजे, याचं पण आपण प्रशिक्षण, ते जे प्रशिक्षण आपण ठेकेदार बनवण्यासाठी घेणार आहे त्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्यामुळे हा विचार सगळ्या तरुणांनी करणं खूप गरजेचं आहे की जे तरुण मंडळी आज बांधकाम व्यवसायात आहे, जे स्क्वेअर फुटावर कामं घेऊन करतात, त्या लोकांनी ठेकेदार म्हणून पुढे यायला काहीच हरकत नाही. बांधकाम क्षेत्र फार उत्तम क्षेत्र आहे. मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये जर मनापासून काम केलं तर याच्यासारखं चांगलं कोणतं क्षेत्र नाही. आपण जर या क्षेत्रामध्ये जर काम केलं, मनापासून काम केलं तर आपल्याला नक्कीच आपला विकास साधता येईल. आणि आताची तर संधी आपल्याला परप्रांतीय पण नाही आहेत, त्यामुळे कामगारांची काम करणाऱ्यांची महाराष्ट्रामध्ये चांगलीच वानवारा पुढचं वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष भासणार आहे. त्यामुळे ह्या स्पेसमध्ये आपण ही जागा काबीज करून आपण या क्षेत्रावर आपली पकड जमवूया. बांधकामाच्या कामगारांच्या, परत एकदा सांगतो, बांधकाम कामगार नोंदणीच्या संदर्भातून ज्यांना कोणाला अडचणी असतील त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये लवकरच मी ती यादी टाकून देईल फेसबुकवर की कुठल्या जिल्ह्यातल्या माणसांनी नाव नोंदणीसाठी कोणाशी संपर्क साधायचा, आणि तो कार्यक्रम, ती यादी आपण जाहीर केल्यावर त्या माणसांकडून तुमच्या नोंदण्या तुम्ही करून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जे नोंदणीकृत आहेत आणि ज्यांचं नोंदणीकृत लोकांचे पण प्रस्ताव मार्गी लागत नाही, जसं मला आता नगरमधून आमचे श्रीरामभाऊ कायम सांगत असतात की आमच्या नोंदण्या झालेल्या आहेत पण आमचे प्रस्ताव मार्गी लागलेले नाहीत. अशा प्रकारे काही प्रस्ताव आहेत का? मग सायजेबल काय असेल तर त्याच्या मागं आपल्याला हात धुवून त्या कार्यालयाच्या त्या अधिकाऱ्यांचा घामच फोडायचा आपण.
तिथं जाऊन बसायचं आणि तुमच्या वेळेस प्रत्येक वेळेस मीच येणार तिथं, तुम्ही काळजीच करू नका. आपण तिथं कोणाशी लढायचं, कोणाला घेराव घालायचा, कोणावर मोर्चा न्यायचा, ते सगळं करू. आता मला आमच्या मालपाटण्याचा सागर खरोले आपला सेवा संघाचा चांगला कार्यकर्ता आहे, त्याचं असं म्हणणं होतं की मालेगावला नाव नोंदणीच करत नाही. मालेगावला जर नाव नोंदणी होत नसेल तर आपण 5-50 लोकांनी जाऊन तिथं जाब विचारला पाहिजे. तुम्ही माझ्याबरोबर आले तर मी त्यांना जाब विचारेल ना. तुमच्या नाव नोंदण्या होत नाही तर तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल, आणि जर नाव नोंदण्या होत नाही तर आपण गेल्यामुळे आपण तिथं जाऊन त्यांना जाब विचारू, आणि का नाव नोंदण्या करत नाही हे त्यांना उत्तर द्यावं लागेल. त्यांनी नाही उत्तर दिलं तर त्यांच्या वरिष्ठांपर्यंत जाऊ, त्यांच्या वरिष्ठांनी उत्तर नाही दिलं तर अजून त्यांच्या वरिष्ठांपर्यंत जाऊ. पण प्रश्न तर सोडवच लागतील. एक लक्षात घ्या, आपल्या समाज बांधवाला कोणत्याही महाराष्ट्राच्या कोपऱ्यातला कुठलाही समाज बांधव असो त्याला आपण एकटं सोडणार नाही, आपण सोडूच शकत नाही. आपल्या प्रत्येक समाज बांधव ही आपली जबाबदारी आहे, आणि आपल्या प्रत्येक समाज बांधवांच्या सर्व जबाबदाऱ्या, सर्व अडचणी, त्याला येणारे सर्व प्रश्न सोडवणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे आपण आपल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या माणसाला कुठूनच सोडू शकत नाही. आपण आता दुसरा एक उपक्रम पण अजून हातात घेतोय की आपण कॉन्ट्रॅक्टरबरोबरच, मला आता एक असं लक्षात आलं की आपली मंडळी का मागं पडते की आपल्या मंडळींकडे व्यवसाय करायला, ठेकेदारी करायला किंवा इतर कोणताही व्यापार करायला भांडवल नसतं. आणि आज ह्या स्पर्धेच्या युगामध्ये भांडवल हा एक कळीचा मुद्दा होऊन गेलेला आहे. आणि मग जर भांडवलच नसेल तर आपले माणसं कामं कशी करतील? मग आपण आता एक असा लॉकडाऊन संपल्यावर आपण एक असा प्रयत्न करतोय की आता आपले बीडमधले जे समाज बांधव आहेत, या बीडमधल्या समाज बांधवांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपसात थोडं कॉन्ट्रीब्युशन जमा करून एक फक्त समाज बांधवांसाठी मदत निधी उभा केला आहे. या मदत निधीच्या माध्यमातून हे सर्व लोक, जे गरजू लोक आहेत, त्या गरजू लोकांना समाजाचे जमा झालेले पैसे देतात, आणि समाजाचे पैसे दिल्यानंतर त्या पैशातून तो व्यक्ती आपले अडचणींवर मार्ग काढून आपले कामं करून त्याची गरज फिटल्यावर तो ते पैसे परत देतो. आपण हे एक महाराष्ट्र राज्य पातळीवर एक असं अभियान आता हातात घेतोय की आपण एक मोठ्या प्रकारचा फंड उभा करूया, आणि ह्या आर्थिक फंड किंवा हा जो कॉर्पस फंड असेल, या फंडमधून जे तरुण होतकरू व्यापार करू इच्छितात असे आपल्या समाजाचे बांधव आहेत, असे कोणी आहेत की ज्यांना ठेकेदारी करायची आहे किंवा ज्यांना व्यवसायात उभं राहायचं आहे, त्या लोकांना ह्या निधीतून काय मदत करता येईल ती मदत आपण करण्याचा प्रयत्न करू. कारण असं मी बऱ्याच समाजामध्ये पाहतोय की त्यांच्या समाजाचा एक निधी असतो, आणि त्या समाजाच्या निधीमधून मग ते जे होतकरू कॅन्डिडेट असतात त्या समाजाचे, त्यांना आर्थिक मदत करतात. आपल्यालाही काही आपल्या होतकरू मुलांना 1,00,000-2 लाख रुपये मदत निधी देता आला पाहिजे, अशी आपली परिस्थिती तयार झाली पाहिजे. आणि बघा, एक लक्षात घ्या, आपण जर आपल्या समाजाची परिस्थिती नाही तर केली ना, तर इतर कोणीच तयार करायला येणार नाही. आणि कायम लक्षात घ्या, आपल्या सगळ्या तळागाळातल्या लोकांनी एकत्र येऊनच संघटन उभं राहणार आहे. आपण सगळ्या तळागाळातल्या लोकांनी एकत्र येऊनच समाजाची ताकद उभी राहणार आहे. जे मोठे लोक आहेत ते मोठे लोक कोणी आपल्याला मदत करत नाही. आपल्याला कोणी म्हणायला येत नाही की भाऊ तुम्ही 2 लाख रुपये घ्या आणि धंदा चालू करा, किंवा 4 लाख रुपये घ्या आणि धंदा चालू करा. आपल्या पोरांच्या मागं आपल्यालाच उभं राहावं लागेल. ते 2 वेळा पडतील, धडपडतील, पण उभे तर राहतीलच. काही करून आपल्याला ह्या सगळ्या मंडळीसाठी व्यवसाय कसा करायचा आणि ह्या लोकांना व्यवसायात कसं आणायचं हे आपल्याला पाहावं लागेल. आपल्याला ही मानसिकता सोडून द्यावं लागेल का की मिस्त्रीच्या मुलाने मिस्त्री व्हावं, बिगाऱ्याच्या मुलाने बिगारी व्हावं. नाही, आपल्याला अजिबात नाही करायचं. आपल्याला आता कमी म्हणजे ज्याला स्मार्ट व्यवसाय करणं म्हणतो किंवा बुद्धीने पैसे कमवणं म्हणतो, मला असं वाटतं ना, माझा प्रत्येक समाज बांधव त्यांनी कष्टाने पैसे कमवले पाहिजे, पण कष्टाने पैसे कमवता कमवता त्याने बुद्धीने पण पैसे कमवले पाहिजे, आणि त्याशिवाय आपल्या समाजाची विकास होणं शक्य नाही. आज बघा, लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोकांशी मी बोलतोय सातत्याने, आपल्या माणसांचा, आपल्या समाज बांधवांच्या बऱ्याचशा लोकांचा बफर कॅपॅसिटी आहे ना 15 दिवसांची होती. म्हणजे ती कशी, अनेक लोक मला सांगत होते की भाऊ लॉकडाऊन संपल्यानंतर 15 दिवस आरामात निघून जाईल अशी आमची आर्थिक परिस्थिती होती, पण या 15 दिवसांच्या नंतर पुढं काय हा आमच्याकडे प्रश्न आहे. आणि मी इतर समाजातल्या अनेक लोकांची आज परिस्थिती पाहतोय, लॉकडाऊन वर्षभर काय 2 वर्ष चाललं तर त्या लोकांना फरक पडणार नाही अशी त्यांची बचत आहे, अशी त्यांची आर्थिक परिस्थिती, अशी त्यांची सामाजिक परिस्थिती. मग माझ्या समाज बांधवांची परिस्थिती कधी होईल हा मला प्रश्न पडतो. आणि मग आपल्या समाजाची उन्नती, आपल्या समाजाचा आर्थिक विकास करायचा असेल तर हे आपल्यालाच करावं लागेल. आपल्याला आपल्या तरुणांच्या मागे उभं राहावं लागेल, आपल्याला आपल्या पोरांच्या मागे उभं राहावं लागेल, आणि आपल्याला ह्या मुलांना उद्योजक होण्यासाठी, व्यावसायिक होण्यासाठी, ठेकेदार होण्यासाठी, व्यापार करण्यासाठी जे काय करता येईल ते केल्याशिवाय, सहकार्य केल्याशिवाय होत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, या बांधकाम कामगारांच्या बाबतीतही एक लक्षात ठेवा की आत्ता घनश्यामजी जसं म्हणतायत तसं की नोकरशहांचं कसं असतं की त्यांना जेवढं टाळता येईल तेवढं टाळायचा प्रयत्न करतात. पण आपण आपला रास्त मुद्दा घेऊन जर आपला हिसका दाखवला तर आपलं काम झाल्याशिवाय राहत नाही.
आत्ता 2-3 दिवसापासून मी त्या वसंतराव नाईक भटके मुक्त विकास महामंडळाच्या पण मागं लागलो आहे की जर भटके मुक्तांच्या जातींना आर्थिक मदत करण्यासाठी ते जर महामंडळ आहे तर मग त्या महामंडळामधून कुमावत बेलदार समाजाच्या किती लोकांना काम किंवा किती लोकांना अर्थसहाय्य त्या महामंडळाने उपलब्ध करून दिलं आहे। अशा प्रकारचं आपल्याला महामंडळाकडून अर्थसहाय्य कसं उपलब्ध करून घ्यायचं आहे मला पाहायचं आहे। आपल्यामध्ये जे कोणी इच्छुक असतील त्यांनी त्या महामंडळाची जिल्ह्याला ऑफिस आहेत तिथून कर्ज प्रकरणांचे फॉर्म आणा, सगळे कर्ज प्रकरणं एकत्र करू आपण आणि सगळ्यांचा गट्टा घेऊन संबंधित मंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांना भेटू की महामंडळांमध्ये जर कर्ज देत नसतील तर महामंडळ उघडले कशाला, फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळ आहेत का? त्यामुळे मला असं वाटतं की ह्या महामंडळांच्या मार्फत आपल्याला जर काही करायचं असेल कर्ज प्रकरणं वगैरे तर त्याची तयारी काही मंडळींनी करावी। आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली जी काही मंडळी आपली अनेक मंडळी अशी की ती खरोखर अडचणीत आली आहे की ज्यांचं खरोखर अशी परिस्थिती आहे घरातली की काम केलं तर त्याच्यातून येणाऱ्या रोजगारावर त्यांची कुटुंबाची उपजीविका चालते। प्रत्येक ठिकाणी अशी परिस्थिती आहे। आता त्या परिस्थितीचाच एक आढावा घेऊन आपल्या ते संवेदनशील लोक काम करतायत। आता जसं औरंगाबादचे संजयजी बारवालांचं माझं आज सकाळीच बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की आपल्या समाजातल्या किमान 200 ते 300 गरजू कुटुंबांना येत्या 2 दिवसामध्ये आम्ही अन्नधान्याच्या किटचं वाटप करणार आहे। ही संवेदनशीलता आपल्याला जपल्याशिवाय आपण आपल्या समाजाचे आहोत हे सिद्धच होणार नाही। संजूभाऊंनी जसं केलं आहे तसं आता सकाळी मला 40गावमधून पण कळालं आपले कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे 40गाव कार्यकारिणी पण 40गाव तालुक्यात आणि त्या भागामध्ये जे कोणी त्यांना योग्य वाटतं की ज्यांना मदत केली पाहिजे अशा लोकांना धान्य रूपाने मदत करताय। आपल्या लोकांना मदत करायला आपणच हे दुसरं कोणी येणार नाही, त्यामुळे आपल्या लोकांची आपण मदत करण्यासाठी तातडीने पुढे व्हा, सगळ्यांना मदत करा। आत्ता बीडच्या पण लोकांचं याच्यात सर्वात पहिले तर बीडचं पाहिलं मी, बीडच्या मंडळींनी सर्वात सुरुवातीलाच अशा प्रकारे धान्याचे किट तयार करून आपापल्या त्यांच्या भागातील त्यांचे जे जे त्यांना ज्यांना कोणाला द्यावे आपल्या समाज बांधवांना वाटले त्यांना ते दिले, परत त्यांनी ती पहिल्याच लॉकडाऊनला त्यांनी ती प्रक्रिया पण पूर्ण केली। तर आपण आपल्या समाज बांधवांप्रती आपली जर संवेदनशीलता आणि संवेदना जर जपली तर मला वाटतं की हा समाज बांधवांचा किंवा समाजाचा उत्थानाचा प्रश्न फार काही लांब नाही। आपण आपल्या समाज बांधवाला आपला म्हटला आणि याला मोठं केलं पाहिजे हे जर आपण समजून घेतलं तर काही अडचण नाही, हे होणार। अजून काही प्रश्न असतील कोणाचे तर सांगा। यशवंत भाऊ फेसबुक लाईव्ह दर महिन्याला अर्धा तास आलं पाहिजे, हरकत नाही। आपल्याला फेसबुक लाईव्हची लोकांना सवय लावावंच लागेल। आता हे कोरोनासारखं काही झालं म्हणजे मिटिंगा मेळावे घेता येत नाही। फेसबुक लाईव्ह चांगलंच आहे, संवाद साधला जातो, पण त्यातून तुमच्या भेटीचा आनंद नाही ना सगळ्यांचा। पण तरी आता आपण फेसबुक लाईव्हची सवय लावू, दर महिन्याला एक फेसबुक लाईव्ह करायचा आपण प्रयत्न करू। त्याच्यानंतर घनश्यामजी देगा हरी पलंगावरी सोडावंच लागेल। हो, आपल्याला निरंतर लढा हाच एकमेव पर्याय आहे, आपण लढावूच आहे आणि लढणं हा आपला बाणा आहे, आपण लढतच राहणार। आपल्या माणसांसाठी आपल्याला जिथं कुठं लढायची वेळ आली, ज्या स्तरावर जाऊन आणि ज्या पातळीवर जाऊन लढायची वेळ आली ती आपण करणारच आहे। आणि समाजातील सागर बारवालांचं म्हणणं आहे समाजातील लोकांनी आपल्या लोकांचे पाय न ओढता समाज बांधवांना पुढे नेलं। पण काय झालंय माहिती आहे का सागर दादा, आपल्या समाजाच्या लोकांना असं वाटतं की मला पाहिजे त्याला नको मिळायला। म्हणजे आता ज्याला आहे ना त्याला असं वाटतं की जे मला मिळतंय ना ते मलाच मिळत राहिलं पाहिजे, याला नको मिळायला। म्हणून ही जी प्रवृत्ती आहे ना की मी जसा पुढे गेलो तसा इतरांना पुढे नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्तीच्या अभावामुळे समाज मागे राहतो। आपण प्रत्येकाने हेच प्रयत्न केला पाहिजे की आपल्याबरोबर आपल्या सगळ्यांनाच कसं पुढे घेता येईल। कर्जासाठी संस्था उघडल्या तर पूर्तता होऊ शकते। आता यांची एक सूचना आहे ती देवदासजी उंटवालची, कर्ज देण्यासाठी संस्था उभारण्याबाबत काय करता येईल त्याचं मी बघतोच आहे। तर आपण प्रायोगिक स्तरावर सुरुवात तर करूया, काय करायचं ते। सुशिक्षित बेरोजगारांनी काय केलं पाहिजे तर नोकरीच्या मागं न लागता उद्योगधंद्याच्या मागं लागा। दत्तूभाऊ, सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीची वाट पाहिली तर म्हातारे होऊन जाल पण नोकऱ्या मिळणार नाही। बरं, आजची अशी परिस्थिती आहे, लग्न जमत नाही, मुली मिळत नाही, मुलींचं प्रमाण मुलांच्या तुलनेमध्ये खूप कमी होऊन गेलेलं आहे आणि मग त्यामुळे आपल्याला काहीही करून उद्योगधंद्याची व्यवसायाचीच कास धरावं लागेल। आपल्यामध्ये जे सुशिक्षित तरुण आहेत ते सुशिक्षित बेरोजगार न म्हणता सुशिक्षित व्यावसायिक कसे होतील हे पाहायला लागेल।
कारण आता कसं आहे की नोकरीचं प्रमाण, त्या नोकऱ्यांना लागणारे पैसे, त्याची काही श्युरिटी नाही. आता नोकऱ्यांसाठीचे निकष बदलले, भरती करताना ते कंत्राटी बेसिसवर भरती करतात. यापेक्षा दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतःचे मालक व्हा, काहीतरी उद्योग, छोटा मोठा व्यवसाय उभा करा. आज उद्योग करण्यासाठी असं अजिबात नाही की मोठा एकदम प्रचंड व्यवसाय करणं गरजेचे. आपण काही छोटा मोठा व्यवसाय केला, त्यामुळे ते छोट्या मोठ्या व्यवसायातून का होईना पण ते सुशिक्षित बेरोजगारच्या ऐवजी सुशिक्षित व्यावसायिक होण्याचा प्रयत्न करा. म्हणून दादा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ एकत्र घेऊन समाजाचे प्रश्न मांडावे, हरकत नाही. भेटूया त्यांना. काही सूचना अजून कोणाच्या आहेत का? काही प्रश्न आहेत का? राजूभाऊ स्मार्ट वर्क ही काळाची गरज आहे. माझं तेच म्हणणं आहे की माझा समाज बांधव रक्ताचं पाणी करून दिवसभर कष्ट करून पैसे कमवतो आणि इतर समाजाचे मी पाहतो की ते लोक कमी कष्टामध्ये स्मार्टपणे पैसे कमवतात. जर लोक स्मार्टपणे पैसे कमवतात तर माझे बांधव का कमवू शकत नाही? माझ्या बांधवांना स्मार्टपणे पैसे कमवता आले पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन आपण करूया, आपण सगळे एकत्र येऊया. दुसरी गोष्ट, कुमावत बेलदार समाजसेवा संघाच्या आजच्या फेसबुक लाईव्हला तुम्ही सगळे आले, चांगला प्रतिसाद दिला. हा उपक्रमातून पण सातत्याने परत राबूया. कुमावत बेलदार समाजसेवा संघ ही संघटना नसून एक चळवळ आहे आणि आपण सगळेजण या चळवळीचे पाये आहोत, पाईक आहोत. ह्या चळवळीचे आपण सगळे घटक आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही चळवळ, ही संघटन चालतंय, उभं राहत आहे. बघा, समाजाची ओळख समाजाच्या एकजुटीने असते. आपला समाज एकजूट करण्यासाठी आपण सातत्याने सर्वजणांनी जर प्रयत्न केले तर समाज एकजूट, उन्नत समाज तयार होणं ही फार काही अवघड गोष्टी नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. ह्या वर्षामध्ये आपल्याला जगायचं आहे, जिवंत राहायचं आहे. 2020 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या तुम्ही असं समजा की आपल्याला कोणताही मोठा नफा मिळणार नाही किंवा मोठं काही होणार नाही. जे लोक व्यवसायामध्ये आहेत त्या लोकांनी या वर्षामध्ये फक्त तगून राहायचं आहे. नवीन कर्ज घेऊ नका. व्यवसायाचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस एकदम कमी करा. जास्त व्याजाचे पैसे असतील ते फेडून कमी व्याजाचे घ्या. कमी व्याजाचे असतील ते फेडून अजून कमी व्याजाचे घ्या. अजून कमी व्याजाचे असतील ते फेडून बिनव्याजाचे पैसे घ्या आणि बिनव्याजाचे पैसे ते फेडून स्वतःचं भांडवल उभं करा. टप्प्याटप्प्याने ह्या पायऱ्या गाठा. व्यावसायिक लोकांनी अत्यंत सावधगिरीने काम करण्याचं वर्ष आहे. बिलकुल उधारीचे व्यवसाय करू नका. काम कमी झालं, टर्नओव्हर कमी झाला, उद्योगधंदा कमी झाला तरी चालेल, पण उधारीत काम करू नका. आपल्या घरात जे पैसे आले ते आपल्याला आलेले पैसे, वहीत लिहिलेले, उधारीत लिहिलेले, उधारी खात्यांवर लिहिलेले पैसे सगळे खोटे असतात. या पैशाच्या विश्वासावर आपल्याला धंदा चालवता येणार नाही. या वर्षामध्ये अत्यंत कमीत कमी आणि माफक नफ्यावर काम करा तर तुम्ही टिकून राहाल. नफा कमवून धंदा करायचा प्रयत्न केला तर ह्या वर्षामध्ये तुमचा धंदा थांबून जाईल. त्यामुळे तो पण एक विचार करा. कमीत कमी स्वतःचे खर्च मर्यादित ठेवा. हॉटेलमध्ये जाणं टाळा यावर्षी. फार लग्नांना फिरणं टाळा यावर्षी. ट्रिपला जाणं, अनेक मंडळी आपली की वर्षातून 8 दिवस तरी मी फिरायला जातो, नका जाऊ यावर्षी, काही गरज नाही. यावर्षी कुठंच जायचं नाही. यावर्षी आपण थांबायचं. यावर्षी आपल्या व्यवसायावर आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचं आणि अशा पद्धतीने आपला व्यवसाय मार्च 2021पर्यंत कसा तगून राहील याचा आपण प्रयत्न करायचा. विक्रमचं म्हणणं आहे की बांधकाम मजुरांचा समजा कोरोना मृत्यू झाला तर महामंडळ त्याच्या परिवाराला मदत करेल का? महामंडळाला मदत करावंच लागेल ना. जर बांधकाम कामगाराचा कोरोनाने मृत्यू झाला तर महामंडळाकडे असंही अपघाती मृत्यूसाठी तरतूद आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या माणसांना बांधकाम कामगार मंडळातर्फे मदत मिळायलाच पाहिजे. नाही मिळालं तर भांडू त्यांच्याशी, त्याला काय, त्यांच्याशी भांडू, सरकारशी भांडू, ते आपण करूच. ज्ञानेश्वर कुमावतांनी सूचना केली की समाजातील दिव्यांग व्यक्तींची वेगळी माहिती संकलित करून योग्य ते मार्गदर्शन करायचे. हा एक नवा मुद्दा ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही अत्यंत नवा आणि वेगळा मुद्दा मांडला आहे. समाजातील दिव्यांग व्यक्तींची माहिती गोळा करण्यासाठी काय करता येईल ते पाहतो, मी विचार करतो. अत्यंत चांगली सूचना आहे तुमची, याच्यावर विचार करू आणि काय करता येईल ते पाहू आपण. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना अजूनपर्यंत जे काय 2-3 हजार मिळणार होते ते मिळाले नाही. बरोबर आहे, ते मला माहीत झालं आहे. त्याच अनुषंगाने मी बोललो होतो. त्यांनी सांगितलं की प्रत्येक आठवड्याला
प्रत्येक दिवसाला 1000 कामगारांना ते पैसे पाठवत आहेत. 2-3 दिवसामध्ये आपण परत त्यांच्या मागे लागू. कुठपर्यंत आली यादी, किती लोकांना पाठवले त्याचा आढावा घेऊ. जळगावमध्ये बांधकाम कामगारांच्या ज्या काही समस्या असतील त्याच्या संदर्भामध्ये कुमावत बेंदर समाजसेवा संघाचे जळगावचे युवा जिल्हाध्यक्ष श्री विनोद बापू कुमावत यांनी जळगावमध्ये सगळ्या लोकांचे प्रश्न हाताळण्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी जळगावमध्ये राहून बांधकाम कार्यालय माझ्या जवळ आहे आणि त्या कार्यालयामध्ये आपल्या ज्या काही लोकांची कामं असतील त्या कामांचा पाठपुरावा मी सगळं करेल. त्यामुळे त्या यादीमध्ये आता आपण जे टाकू त्याच्यामध्ये त्यांचाही नंबर असेल, त्यांच्याकडे आपण पाठपुरावा करूया. त्याच्यानंतर चेतन परदेशींचा प्रश्न आहे की समाजातील बांधकामांवर होणारे अत्याचार व घटस्फोट थांबले पाहिजे, त्यावर मार्गदर्शन करावे. चेतनदादा, हे घटस्फोट आणि महिलांवरचे अत्याचार याच्यामुळेच तर आज ही परिस्थिती आली आहे ना की मुलांना मुली मिळत नाही आहे. आपण महिलांना, त्यामुळे आज नियतीने असं केलं आहे की बघा आपल्याला आज विवाहोत्सुक मुलांना मुली नाही आहेत. त्यामुळे ह्या प्रकाराला आळा बसलाच पाहिजे. आणि बघा ना, आपण वचक राहायला पाहिजे की कोणी जर खरोखर आपल्या कुटुंबातील महिलेला गैरवागणूक देत असेल किंवा अपमानास्पद वागणूक देत असेल तर त्या प्रत्येक कुटुंबावर आपण चेक ठेवायचं काम आपलं आहे. आपल्या कोणत्याही माता भगिनीवर अत्याचार झाला नाही पाहिजे, हे काम आपलं आहे. आणि यावर कायदेशीर मदत केली पाहिजे.